आता बघा स्टुडंट्स या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये टाईम कसा सांगायचा ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर बघणार आहोत. एक्झॅक्टली टाईम कसं सांगायचा बरोबर. आता जेवढं इंग्लिश तुम्ही या ठिकाणी टेन्सेस वगैरे शिकलेले आहात स्टुडंट्स त्यावरून तर तुम्ही आता वाक्य बनवू शकता आणि कशाप्रकारे बोलू शकता ते पण आता तुम्हाला समजलेलं आहे. पण एक्झॅक्टली टायमिंगला कसं सांगतात इंग्लिशमध्ये ते आपल्याला बघायचं आहे व्यवस्थित त्या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा मराठीमध्ये याकरता घेतलेलं आहे कारण आपण मराठीमध्येच कोणाला तरी विचारतो किंवा सांगतो. आता इथं काय सांगितलं बघा किती वाजले व्हॉट इज द टाइम इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला व्हॉट इज द टाइम बरोबर. सो एखाद्याला तुम्हाला विचारायचं आहे किती वाजले तर तुम्ही काय म्हणणार व्हॉट इज द टाइम बरोबर व्हॉट इज द टाइम. त्याला विचार करूया की जर कोणी तुम्हाला विचारलं की आता नीट लक्ष द्या स्टुडंट एकदम प्रॉपरली फोकस राहा थोडस समजून घ्या प्रॉपरली समजून घेतलं तर समजेल थोडंफार इकडं तिकडं तुमचं लक्ष गेलं तर समजणार नाही. त्याला विचार करूया की जर कोणी तुम्हाला विचारलं की किती वाजले आहेत बरोबर तर इंग्रजीमध्ये तुम्ही कसं सांगाल मराठीत आपण म्हणतो 6 वाजले आहेत किंवा 6 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत किंवा 7 वाजायला 4 मिनिटे किंवा 2:15 4:30 इत्यादी अशा प्रकारे आपण काय करतो स्टुडंट्स मराठीमध्ये बोलतो. ओके पुट डाऊन युअर हँड्स एव्हरीवन. सो बघा स्टुडंट मराठीमध्ये आपण कसं सांगतो अशा प्रकारे सांगतोय की नाही 6 वाजले 6 वाजून 10 मिनिटे 7 वाजायला 4 मिनिटे 2:15 4:30 एक्सेट्रा हे अशा प्रकारे आपण सांगतो. पण या ठिकाणी बघा 4 वाजल्याला काय म्हणणार आपण तर इंग्लिशमध्ये बघा इट्स 4 o'clock बरोबर इट्स 4 o'clock. आता मी तुम्हाला सांगितलं होतं ऍपेस्ट्रॉप मध्ये की जेव्हा आपण हा इट्स बरोबर बघा हा इट्स है ना इथं ऍपेस्ट्रॉप देतो आणि हा इट्स म्हणतो तर याचा अर्थ काय होतो इट इज बरोबर याचा अर्थ काय होतो स्टुडंट इट इज. तर ह्या इटचा अर्थ काय आला ठिकाणी या ठिकाणी इट इज. ओके तो कसं झालं बघा इट इज है ना इट इज 4 o'clock बरोबर बघा इट इज 4 o'clock. 4 वाजलेला काय म्हणणार आपण इट इज 4 o'clock. 8 वाजलेला काय म्हणणार इट इज 8 o'clock. इट इज 10 o'clock. इट इज 9 o'clock. इट इज 2 o'clock. इट इज 1 o'clock. सिंपल मध्ये किंवा शॉर्ट मध्ये इट इज. ओके सो हे लक्षात ठेवा. आणि ज्या इट्सला ऍपेस्ट्रॉफ नसतो तो इट्स काय असतो तो प्रोनाउन असतो. आपण प्रोनाउनच्या पार्ट मध्ये बघितलेला आहे इट 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 सेल्फ. आणि हा जो इट असतो ज्याला ऍपेस्ट्रॉफ येतो तो शॉर्ट फॉर्म आहे इट इज चा. ओके हे तुम्हाला मी क्लिअर केलेलं होतं आणि आता पण सांगितलेलं आहे तो लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्ही इट इज म्हणू शकता किंवा इट्स पण म्हणू शकता नो प्रॉब्लेम. सो इट्स 4 o'clock इट्स 12 o'clock असं आपण म्हणतो नॉर्मली किती वाजलेले आहेत त्या गोष्टीला बरोबर. आता पुढे चला. आता बघा इथं काय सांगितलेलं आहे बघा स्टुडंट की इतके वाजून इतकी मिनिटे झालेली आहेत बरोबर म्हणजे एवढे वाजून एवढे मिनिटं झालेली आहेत तर कसं बोलणार बरोबर. तर त्यासाठी बघा कसं बोलणार आहात एक एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी बघा. समजा तुम्हाला म्हणायचे आहे की 6 वाजून 20 मिनिटे बरोबर स्टुडंट बघा काय म्हणायचे आहे तुम्हाला 6 वाजून 20 मिनिटे झालेली आहेत तर काय म्हणणार तुम्ही. तुम्हाला म्हणावं लागेल बघा स्टुडंट या ठिकाणी इट इज 20 past 6. बघा स्टुडंट काय म्हणावं लागेल तुम्हाला इट इज 20 past 6. आता हे कसं वापरलं ते समजून घेऊया. बघा सुरुवातीला काय वापरलं आपण मिनिट वापरले. जेवढे मिनिट झालेले आहेत ते मिनिट आपण सुरुवातीला वापरले. त्यानंतर आपण पास्ट वापरला का कारण घटना होऊन गेलेली आहे वेळ होऊन गेलेला आहे होऊन गेलेल्या गोष्टींसाठी आपण पास्ट वापरतो. आणि त्यानंतर जो टाइम आहे एक्झॅक्ट किती वाजलेले आहेत त्याला आपण आर म्हणतो. तो आवर आपण या ठिकाणी काय केलेला आहे तर यूज केलेला आहे. तो फॉर्म्युलानुसार काय झालं अगोदर आपण मिनिट वापरले किती मिनिट झालेले होते तर 20 मिनिट बरोबर. 6 वाजून किती मिनिट 20 मिनिट तर ते 20 अगोदर लिहिले 20 काय सांगितलं त्यांनी 6 वाजून 20 मिनिटे झाली आहेत झाली म्हणजे पास्ट बरोबर. तर आपण पास्ट वापरला आणि किती वाजायला तर 6 वाजून बरोबर 6 वाजून 20 मिनिट. तर 6 वाजून 20 मिनिट मराठीमध्ये बघा 6 आधी आला 20 नंतर गेला. पण इंग्लिश मध्ये सांगताना त्या 20ला अगोदर घ्या पास्ट लावा आणि 6ला नंतर न्या. हा एक छोटी ट्रिक द्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तो आपलं सेंटेन्स झालं बघा इट इज 20 past 6. तो आता बघा लक्षात ठेवा 6 वाजून 20 मिनिटे झाली हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कसं सांगणार इट इज 20 past 6 बरोबर इट इज 20 past 6 बरोबर स्टुडंट. तर नंतर बघा 8 वाजून 20 मिनिटे झाली कसं सांगणार बघा खाली एक्झाम्पल आहे 8 वाजून 20 मिनिटे तो कसं सांगणार स्टुडंट इट इज 20 past 8
ओके, इट इज 20 past 8. आता बघा स्टुडंट्स, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, मनातल्या मनात करा. की मी सांगतो की 7:20 झालेली आहे. बरोबर, तर कसं म्हणणार तुम्ही? इट इज 20 past 7. बरोबर. आता मी सांगितलं की 6:20 झालेली आहेत, तर कसं म्हणणार? इट इज 20 past 6. 1:20 इट इज 20 past 1. ओके. सो या प्रकारे आपण किती किती वाजून किती मिनिटे झालेली आहेत त्यासाठी हा फॉर्मॅट वापरतो आणि तो फॉर्मॅट मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. सो आता इतके वाजून इतकी मिनिटे झालेली आहेत, हे आता तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगता येईल किंवा समजलेलं आहे, तर मला एकदा हँड रेज करून मला मला कळवा. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा, हे झालं आपण इतके वाजून इतकी मिनिटं. बरोबर. आता नेक्स्ट काय बघू आपण, की इतके वाजायला इतकी मिनिटं बाकी आहेत. बरोबर. एक तर या फॉर्मॅटमध्ये सांगतो एवढे वाजून एवढे मिनिटं झाले. नाहीतर काय सांगतो स्टुडंट्स आपण एवढे वाजायला एवढे मिनिटं बाकी आहेत. बरोबर. या 2 फॉर्मॅटमध्येच बोलतो किंवा 3 फॉर्मॅटमध्ये. एक किती वाजलेले आहेत, दुसरं किती वाजून किती मिनिटं झाले आहेत आणि तिसरं किती वाजायला किती मिनिटं बाकी आहेत. बरोबर. या 3 फॉर्मॅटवरती टाईम चालतो. आता 2 आपण बघितलेले आहे. 8 वाजलेले आहेत तर आपण म्हटलो इट इज 8:00. 4 वाजलेले आहे, इट इज 4:00. इतके वाजायला इतके मिनिटे, इतके वाजून इतके मिनिटे झालेले आहेत, तर आपण म्हटलो 20 past 4, 20 past 6. ओके, असं आपण म्हटलो त्या ठिकाणी. आता आपल्याला काय म्हणायचं बघा, इतके वाजायला इतकी मिनिटे बाकी आहेत. बरोबर. तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, जर तुम्हाला म्हणायचं असेल 6 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत. बघा काय सांगितलं स्टुडंट, 6 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत. तर एकदम सिंपल फॉर्म्युला आहे स्टुडंट बघा. अगोदर मिनिट वापरायचं, अगोदर पण मिनिटच वापरत होतो आपण. नंतर इथं टू वापरायचा आहे फक्त. अगोदर आपण पास्ट वापरत होतो आणि इथं पण आवर वापरायचा आहे, तिथं पण आपण आरच वापरत होतो. तर या ठिकाणी बघा स्टुडंट्स, आपल्याला सांगायचं असेल की 6 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत, तर आपण कसं सांगणार बघा, इट इज 20 to 6. ओके, बघा इट इज 20 to 6 म्हणजे काय, की 6 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत. आणि स्टुडंट्स मी जर म्हटलो 6 वाजून 20 मिनिटे झाली आहेत, तर फक्त 2 ला काढायचं आणि 5 ला टाकायचं. तर काय झालं, 20 past 6. ओके, 6 वाजून 20 मिनिटे, पण 6 वाजायला 20 मिनिटे बाकी आहेत, तर कसं सांगणार, 20 to 6. ओके, 20 to 6 असं सांगणार. आता मी सांगितलं 8 वाजायला 20 मिनिटं बाकी आहे, तर काय झालं, 20 to 8. ओके, 20 to 8. ओके, याची प्रॅक्टिस मी घेणार आहे स्टुडंट्स, पण लक्ष द्या. आता तुमच्यासाठी एक्झाम्पल स्टुडंट बघा, मी सांगितलं की 4 वाजायला 20 मिनिटं बाकी आहे, तर कसं म्हणणार तुम्ही, इट इज 20 to 4. ओके, मनातल्या मनात तुम्ही पण तयार करा. आता मी सांगितलं तुम्हाला 2 वाजायला 20 मिनिटं बाकी आहे, तर म्हणणार तुम्ही इट इज 20 to 2. ओके, त्यानंतर 3 वाजायला 20 मिनिटं बाकी आहे, इट इज 20 to सॉरी इट इज 20 to 3. ओके, पण मी या ठिकाणी म्हटलो तुम्हाला 4 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत स्टुडंट, तर तुम्ही काय म्हणणार, इट इज 20 past 4. ओके, इट इज 20 past 4. आता याच एक्झाम्पलला आपण बघूया बघा, 6 वाजायला 20 मिनिटे, तर इट इज 20 to 6. आणि आपण म्हटलो 6 वाजून 20 मिनिटे झाली, तर कसं म्हणू, इट इज 20 past 6. तर आता तुम्हाला स्टुडंट्स दोन्ही पण फॉर्मॅट प्रॉपरली कळलेले असतील तर पुन्हा एकदा हँड रेज करून मला कळवा फास्ट मध्ये. ओके, व्हेरी गुड स्टुडंट. आता बघा नेक्स्ट. आता बघा स्टुडंट्स, ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. स्टुडंट्स तुम्ही हँड्स डाऊन करत जा. मी जेव्हा विचारतो तेव्हा सांगत जा, म्हणजे माझं बी कन्फ्युजन होणार नाही, तुमचं पण होणार नाही. पुट डाऊन युअर हँड. चलो ठीक आहे. आता बघा, हे हे इथला हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स. पुढल्या 2-3 मिनिटं पूर्ण व्यवस्थित लक्ष ठेवा. आता हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बघा इथं काय सांगितलं स्टुडंट, इम्पॉर्टंट पार्ट मध्ये 1 तासात 60 मिनिटे असतात. हे बघा स्टुडंट, आता तुम्ही ऍडव्हान्स इंग्लिश शिकताय, कशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता बघा. 1 तासात 60 मिनिटे असतात. बरोबर, 1 तासात 60 मिनिटे असतात. त्यानंतर काय सांगितलं की 60 मिनिटांचा अर्धा भाग 30 मिनिटे होतो. हे तर आपल्याला माहित आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटे आणि 60 मिनिटाचा अर्धा भाग म्हणजे 30 मिनिटे. बरोबर, मग आपण काय करू शकतो, म्हणून 30 मिनिटांचा
हाफ म्हणतात. आता अर्ध्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो स्टुडंट्स, आपण हाफ म्हणतो. मी सिंपल करून समजून सांगतो बघा स्टुडंट्स, थोडी कन्सेप्ट अवघड आहे पण सिंपल करून सांगतो, नीट लक्ष द्या. सो हाफ म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात काय येईल, अर्धा. आणि अर्धा म्हणजे किती, 30 मिनिटे. बरोबर, आपल्याला माहित आहे अर्धा म्हणजे 30 मिनिटे. मग आणि 30 मिनिटांचा अर्धा भाग किती होतो स्टुडंट्स, 15. बरोबर, 30चा अर्धा 15. तो त्या 15 मिनिटे म्हणून 15 मिनिटांना क्वार्टर. बघा स्टुडंट्स, या ठिकाणी काय म्हणतात, क्वार्टर. ओके म्हणतात. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय म्हणणार, क्वार्टर आपण याला म्हणणार. क्वार्टर असं नाही म्हणायचं, आर इथं सायलेंट आहे तर क्वार्टर आपण काय करणार, त्याला ऍक्सेंट मध्ये म्हणणार. आता नीट लक्ष द्या स्टुडंट्स, या ठिकाणी बघा, 1 तासात 60 मिनिटे. त्या 60 मिनिटाचा अर्धा जर केला, 30 मिनिटे होतात, त्या 30ला आपण हाफ म्हणतो. त्या 30ला पण जर तुम्ही हाफ केलं तर किती होतात, 15 होतात. पण प्रत्येकाला तुम्ही हाफ नाही म्हणू शकत, फक्त 30ला हाफ म्हणायचं आहे आणि 15ला तुम्हाला क्वार्टर म्हणायचं आहे. ओके बघा, 30ला हाफ आणि 15ला क्वार्टर म्हणायचं आहे. आता 30 आणि 15 हे का, तर तुम्हाला कळलंच असेल स्टुडंट्स, 15 मिनिटं झालेली असेल तर आपण सव्वा म्हणतो. बरोबर, आणि त्यानंतर 30 झालेले असतील तर आपण काय म्हणतो, त्याला अर्धा म्हणतो. बरोबर, आता इथं लक्ष द्या. आता बघा, इथं एक एक्झाम्पलद्वारे तुम्हाला कळेल या ठिकाणी. तर आपल्याला एक कळलेलं आहे, 30ला हाफ आणि 15ला क्वार्टर. सो इथं सांगितलं बघा, 8:15 बरोबर, 8:15 म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, 8:15. बरोबर, 8:15. तर 8:15 झाले असतील तर फॉर्म्युल्यानुसार, जो आधी फॉर्म्युला बघितला ना, त्यानुसार आपण काय म्हणू, इट इज 15 past 8. बघा स्टुडंट्स, आता इट इज 15 past 8. पहिला जो फॉर्म्युला होता त्यानुसार आहे ना, आपण म्हणायचं एवढे वाजून एवढे मिनिटं म्हणजे 8:15. तर 8:15 तर इट इज 15 past 8. पण स्टुडंट्स, आता 15ला आपण काय म्हणतो ऍडव्हान्स इंग्लिश मध्ये, तर क्वार्टर म्हणतो. सो या ठिकाणी फक्त 15ला आपण काढून काय म्हणू, इथं इट इज क्वार्टर past 8. ओके, इट इज क्वार्टर past 8. आता मला सांगा स्टुडंट, जेव्हा तुम्ही एखाद्या फ्रेंड सोबत असं बोलणार, इट इज क्वार्टर past 8, इट इज क्वार्टर past 7, अशा प्रकारे, तर समोरच्या व्यक्तीला तुमचं किती छान इम्प्रेशन पडणार आहे, तुम्ही स्वतः या ठिकाणी अंदाज घेऊ शकता स्टुडंट. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलेलं की आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी पुन्हा एकदा समजून सांगतो. 60चा अर्धा 30. बरोबर, 30ला आपण इंग्लिशमध्ये हाफ म्हणतो. त्याचा पण अर्धा पार्ट केला तर 15 मिनिटे होतात आणि त्याला इंग्लिशमध्ये क्वार्टर म्हणतात. बरोबर, काय म्हणतात त्याला, क्वार्टर म्हणतात. सो या ठिकाणी सांगितलं की 8:15 म्हणजे 8:15 झालेले आहे. तर त्या 8:15ला आपण फॉर्म्युलानुसार म्हणून इट इज 15 past 8. बरोबर, पण 15ला आपण या ठिकाणी काय सांगितलं का, क्वार्टर म्हणतात, तर आपण काय म्हणणार इथं, इट इज क्वार्टर past 8. इट इज क्वार्टर past 8. ओके, तर या ठिकाणी आपण काय केलेलं, तर क्वार्टरचा पहिला पार्ट या ठिकाणी बघून घेतलेला आहे. सो क्वार्टरचा पार्ट तुम्हाला जर प्रॉपरली समजला असेल तर पटकन हँड रेज करून कळवा मला स्टुडंट. चलो, व्हेरी गुड. हा, आता नेक्स्ट आहे बघा, आता आपण काय बघितलं, तर या ठिकाणी क्वार्टर बघितलं. आता नेक्स्ट आहे बघा, की 8 वाजायला 15 मिनिटे बाकी आहेत. बरोबर, 8 वाजायला 15 मिनिटे. आता जेव्हा 15 मिनिटे बाकी असतात त्याला आपण काय म्हणतो, 7:45 म्हणतो. बरोबर, एक असतं 8:15, एक असतं 7:45 किंवा 7:15 7:45. बरोबर, 7:15 7:45, 7:15 5:45. बरोबर, तर इथं काय सांगितलं, 15 मिनिटे बाकी आहे. तर बाकीच्या नुसार जर आपण बघितलं तर आपल्याला काय म्हणावं लागेल, इट इज क्वार्टर 2 8. बरोबर, इट इज 15 to 8 म्हटले असते तुम्ही, पण 15ला आपण काय म्हणतो, क्वार्टर म्हणतो. तर इथं काय सांगितलं बघा, इट इज क्वार्टर 2 8 म्हणजे काय, 8 वाजायला किती मिनिटे, 15 मिनिटे बाकी आहे. इट इज क्वार्टर 2 8. ओके, इट इज क्वार्टर 2 8 म्हणजे 7:45ला पण बघितलं आपण, 8:15ला पण बघितलं. 8:15 म्हणजे झालेले आहेत म्हणून पास्ट येईल, आणि 7:45 म्हणजे बाकी आहे म्हणून 2 येईल. सो या प्रकारे आपण या ठिकाणी बघितलेलं. पुट डाऊन युअर हँड्स एव्हरीवन. आता नेक्स्ट बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण क्वार्टरला व्यवस्थित समजून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय बघायचं आहे, सो आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी आता 30 मिनिटाचा फॉर्म्युला बघायचा आहे आपल्याला. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलं बघा, 8:30 है ना. बघा, जर 8:30 म्हणजे 8:30 झाले असतील तर येथे 30च्या ऐवजी तुम्ही हाफ वापरू शकता आणि म्हणू शकता इट इज ½ past 8. बघा काय म्हणणार स्टुडंट्स आपण, इट इज ½ past 8. बरोबर, म्हणजे 8 वाजलेला काय, सॉरी, अर्धा तास झालेला आहे म्हणजे 8:30 वाजलेले आहे. सो ½ past 8. इथं तुम्ही 30 past 8 वापरू शकता, पण 30लाच आपण काय म्हणतो, हाफ म्हणतो. बरोबर, सो ½ past 8.
असं पण आपण काय म्हणलो असतो 30 past 8 म्हटलो असतो 30 past 8. आता 30 ला काढून हाफ वापरायचं कारण त्याला हाफ म्हणतात म्हणून हाफ past 8. ओके, सो 30 past 8 आणि हाफ past 8 अशा प्रकारे आपण काय केलेलं हाफच्या कन्सेप्टला पण समजून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी एक क्यूज आहे बघा स्टुडंट्स, आणि क्यूज मध्ये काय सांगितलं 10 वाजले आहेत. बरोबर, आता 10 वाजले आहेत इंग्लिश मध्ये कसं बोलणार स्टुडंट? चला मनातल्या मनात करा पटकन सेंटेन्स. इट इज 10 o'clock. बरोबर, इट इज 10 o'clock. बरोबर, आता इथं काय झालेलं बघा 10 वाजून 5 मिनिटे, 10 वाजून 5 मिनिटे. सो फॉर्म्युल्यानुसार स्टुडंट इट इज 5 past 10. बरोबर, इट इज 5 past 10 अशा प्रकारे आपण हे सेंटेन्स येईल. 10 वाजायला 5 मिनिटे बाकी आहे स्टुडंट, कसं वापरणार? इट इज 5 to 10. बरोबर, इट इज 5 to 10. 10:15 वाजले आहे स्टुडंट, 10:15. मग कसं वापरणार? इट इज 15 past 10. पण 15 ला काय वापरतो आपण स्टुडंट? क्वार्टर. तर कसं म्हणणार? इट इज क्वार्टर पास्ट 10. बरोबर आहे बघा, इट इज क्वार्टर पास्ट 10. 9:15 वाजले आहेत म्हणजे 10 वाजायला 15 मिनिटे बाकी आहे स्टुडंट, तर कसं म्हणणार? इट इज 15 to 10. आता 15 ला कडून काय वापरणार? इट इज क्वार्टर टू 10. ओके, आणि 10:30 वाजले आहेत तर कसं म्हणणार स्टुडंट? इट इज 30 past 10. आणि 30 च्या ऐवजी इट इज हाफ पास्ट 10. सो या 6 फॉर्म्युला 6 मेथड पैकी 6 मेथड द्वारे आपण टायमिंग सांगतो स्टुडंट, आणि त्या 6 मेथड पूर्ण आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे स्टुडंट. आणि जेव्हा आपण या क्विजची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा तुम्हाला सर्वांचे उत्तर देता आले असतील तर मला हँड रेज करून कळवा. जर हे आताचं पेज जर तुमच्या प्रॉपर लक्षात समजलं असेल तर तुम्हाला टायमिंगचा प्रॉपरली समजला आहे हे या ठिकाणी कन्सिडर आपण करूया. चलो हँड रेज करून कळवा मला स्टुडंट तुमच्या जर प्रॉपरली लक्षात आला असेल तर. ओके, व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट, आता उद्या तर आपण याची प्रॅक्टिस घेणारच आहोत. हे बघा इथे त्याचे आन्सर दिले. इट इज 10 o'clock. इट इज 5 past 10. इट इज 5 to 10. इट इज क्वार्टर पास्ट 10. इट इज क्वार्टर टू 10. इट इज हाफ पास्ट 10. ओके, सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलेलं टायमिंगला पण समजून घेतलेलं आहे. ओके, सो अशा प्रकारे आजचा आपण मॉडेल ऑक्झिलरी आणि टायमिंगचा पार्ट या ठिकाणी काय केलेला आहे स्टुडंट समजून घेतलेला आहे खूप प्रॉपरली. दोघांना पण तुम्ही अजून व्यवस्थित अभ्यासा, तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ बघताना तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि ते लिहून घेतल्याच्या नंतर त्याला तुमच्या डेली लाईफ मध्ये यूज करा. उद्यापासूनच त्याची सुरुवात करून द्या. कुठली गोष्ट वापरायला मेचा वापर, पुढचा वापर या गोष्टींना उद्यापासून वापरा. जीवनामध्ये त्याला लागू करा, नाही तर एवढा छान कोर्स करून तुमचा फायदा होणार नाही स्टुडंट. तर त्याला यूज करा. अजून मी तुम्हाला एक जादूची काय म्हणू शकतो आपण, काय म्हणतात त्याला, मॅजिक स्टिक ओके देणार आहे व्होकॅब्युलरी. ते तर खूप छान आहे, ते नाही तुमचं पूर्ण एकदम चेंज होऊन जाणार आहे सगळं. पण ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे, क्लास लावणाऱ्या मुलांसाठी. ते तुम्हाला जेव्हा आपण क्लास एंड होईल तेव्हा. अजून थोडा सिलेबस बाकी आहे, उद्या होऊ शकतो. बरोबर, आपण जे स्टुडंट्स आहे आपले त्यांना सुट्टी देणार आहोत, आणि जे टीचर्स आहे आपल्या स्कूलमध्ये त्यांची इच्छा आहे की त्यांची अजून प्रॅक्टिस घ्यावी, तर आपण मी त्यांची प्रॅक्टिस घेणार आहे. बाकीचे स्टुडंटचं सिलेबस झाल्याच्या नंतर आपण सुट्टी देणार आहोत. मे बी उद्या सिलेबस आपला फिनिश होऊन जाईल. एकच चॅप्टर राहिला आता, फायनल चॅप्टर, ते उद्या होऊन जाईल. आज जर केला असतं तर खूप जास्त होऊन गेला असतं स्टुडंट्स. त्यामुळे आपण उद्या बघू. उद्या आपण बघणार आहोत स्टुडंट्स की कोणी नवीन व्यक्ती आपल्याला भेटला तर आपण कसं बोलायचं, एखाद्या व्यक्तीला डिस्टर्ब करायचं असेल तर कसं इंग्लिशमध्ये ऍडव्हान्स स्पीकिंग मध्ये बोलून आपण त्या व्यक्तीला आपल्या लँग्वेजद्वारे आपण त्या व्यक्तीला हे करू शकतो, आकर्षित करू शकतो. अशा प्रकारे आपण उद्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तो आज आणि उद्या खूप इम्पॉर्टंट डे होता, तेच आपण या ठिकाणी बघितलेलं. सो अशा प्रकारे आपण उद्या या दोन्ही सेशनची प्रॅक्टिस घेणार आहोत, मॉडेल ऑक्झिलरी आणि टायमिंगची. म्हणून तुम्ही व्हिडिओ वगैरे व्यवस्थित बघा. सो उद्या आपण पुन्हा एकदा यावरती डिस्कशन करून आपलं लास्ट चॅप्टर उद्या फिनिश करूया. सो टिल देन स्टुडंट्स, टेक केअर, बाय.